तिसरा आहे, महादेवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आयुष्य वृद्धी होत असते, आयुष्य वाढत असतं. म्हणून घरामध्ये स्वयंपाक झाल्यावर पहिली पोळी ही भगवान शंकराला नैवेद्य म्हणून अर्पण केली पाहिजे. पण तुम्हाला एक सांगल, नैवेद्य अर्पण करत असताना आता बरेचसे लोक काय करायला लागले, जे घरात आपण खातो का तेच देवाला वाहतात, तेच देवाला वाहतात. म्हणले देव भोळा आहे, आपण जे खावं तेच देवाला वाहावं. आपल्याला काही आवडतं, मग आपण देवाला काही खाऊ घालावं का? काही खाऊ घालावं का? नाही. देवाच्या नैवेद्यामध्ये ज्या स्वयंपाकात कांदा लसणाचा वापर होतो तो नैवेद्य देवाला अर्पण करू नये. त्याला तमोगुण प्रधान नैवेद्य म्हटलेला आहे. म्हणून देवाला साखर तूप असलं साधं वरण भात हे वाढावं आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवावं. असा नैवेद्य दाखवला तर आपलं आयुष्य वाढत असतं. त्याच्यानंतर सांगितलं, दिवा लावला महादेवाच्या समोर सकाळ संध्याकाळ तर घरातली दारिद्र्यता नष्ट होत असते आणि घरामध्ये धनवृद्धी व्हायला सुरुवात होत असते. असं नाही की ऑटोमॅटिकच धनाचे गाठोडे घरात येऊन पडते, असं होत नाही. तसा भ्रम ठेवू नका आणि तसा भ्रम ठेवून देवाची पूजाच करू नका. मग काय करा तर त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये सांगितलं की अनेक वेळा असे काही प्रॉब्लेम घरामध्ये येतात, आपण कितीही कष्ट करावं तर आपल्या कष्टाला यश प्राप्त होत नाही, आपल्या कष्टाला यश प्राप्त होत नाही. म्हणून कुठंतरी प्रयत्नाला आशीर्वादाची साथ असावी, कुठंतरी प्रयत्नाला साथ असावी. तुम्ही बघा, एखादा माणूस काही काम करू द्या, त्याला जीवनामध्ये यशच प्राप्त होत जातं, पण त्याच्या मागे तो कुठंतरी देवाची भक्ती करत असतो. हे बघितलं पाहिजे. उगत लोक श्रीमंत होत नसतात, कुठंतरी ते दान धर्म करत असतात, कुठंतरी एक निष्ठा भगवंतावर ठेवत असतात. म्हणून श्रीमंत व्हायचं असल तर नुसतं पूजा केल्याने श्रीमंत होत नाही. उगत देवाची कृपा कोणावरही होत नाही. आपण केलेल्या कष्टाला यश भेटावं म्हणून देवाची पूजा करावी. आमच्या शास्त्राने कधीच आळशी माणसाला चांगलं म्हणलेलं नाही. दैव दैव आलसी पुकारा, दैवात असल तर येईल, हे आळशी लोकांचे वाक्य आहेत. प्रयत्नवादी लोक कधीच असं बोलू शकत नाही. म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न करता त्या प्रयत्नाला देवा यश येऊ दे. आणि जर का महादेवाची कृपा झालीच, तुम्ही माती धरा, त्याचं सोनं होईल. म्हणून त्या ठिकाणी भगवंताला सकाळ संध्याकाळ दिवा लावावा की जेणेकरून धनप्राप्ती होत चालेल आणि घरामध्ये सुंदर असणारे सर्व सुखाचा लाभ आपल्या कुटुंबाला होईल. भगवंताला निरांजन ओवळल्याच्या नंतर ज्ञानप्राप्ती होत असते. म्हणून महादेवाच्या पूजा झाल्यावर आरतीचं संविधान आहे, आरती भगवंताला केली पाहिजे. षोडशोपचारी पूजेचं वर्णन त्या ठिकाणी शास्त्रामध्ये केलेलं आहे. बिल्वपत्र हे भगवान शंकराला खूप आवडीचं आहे. 3 पानाचं बेलपत्र भगवंताला फार प्रिय आहे असं सांगितलं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही बघा, प्राण्यांची पण पूजा आहे आणि वृक्षांची सुद्धा पूजा होते. तो एक भाव आहे सगळ्यांचा. भगवान शंकर नंदी महाराजावर बसतात म्हणून आपण भगवान शंकरासोबतच नंदीची सुद्धा पूजा करतो. माझे गणपती बाप्पा उंदरावर मूषकावर बसतात म्हणून गणपती बाप्पा सोबत आपण उंदराची सुद्धा पूजा करतो. मंदिरातल्या उंदराची पूजा करतो, घरातली उंदर मारतो आणि इकडे एकादशीला आपलं चतुर्थीला भंडारे घालत बसतो. पण नाही, जो मंदिरातला मूषक उंदीर आहे तोच उंदीर हा पण भगवंताचाच वाहन आहे, सेवक आहे, त्यालाही मारू नये, हे ध्यानात ठेवावं. जगदंबा वाघावर बसते मग त्याची सुद्धा पूजा होते. तसं भगवंताला आवडीचा वृक्ष आहे बिल्व वृक्ष. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही वृक्षांना पण फार महत्व आहे. बेलाचं वृक्ष म्हणजे महादेवाचं वृक्ष मानलं जातं. त्याच्यानंतर आहे सुंदर असणारं वडाचं झाड. वडाचं झाड म्हणजे ब्रह्मदेवाचं रूप मानलेलं आहे. आणि गोस्वामी तुलसीदासांनी ह्या वटवृक्षाला विश्वास म्हणून संबोधित केलेला आहे. विश्वास म्हणजे वडाचं झाड आहे. अनेक हजारो वर्ष वडाचं झाड त्या ठिकाणी जगत असतं म्हणून विश्वासाचं प्रतीक आहे. लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य असतं.
तुम्ही बघा, आता पाडवा आला, एवढ्या भर उन्हाळ्यात पाऊस नाहीये, पण त्या झाडाला पालवी फुटत असते. कोण फोडतो? तो भगवंताशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. आणि आपल्या हिंदू वैदिक सनातन संस्कृती म्हणलं नवीन वर्ष येत्या गुरुवारी प्रारंभ होणार आहे आपल्या हिंदू धर्माचं. म्हणून लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे. औदुंबराच्या झाडामध्ये कोणाचं वास्तव्य आहे? भगवान दत्तात्रयाचं. ही भारतीय भूमी फार त्या ठिकाणी पवित्र आहे. आपल्या भारत देशामध्ये वर्णन जर का केलं तर बाकीचे जे देश आहे, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, हे सगळे देश म्हणजे भोगभूमी आहे. भोगभूमी आहे. 24 अवतार, जितके काही देवाचे अवतार, देवाचे भक्त या मृत्यूलोकात जन्म घेतला, त्या सगळ्यांनी ह्या भारत भूमीमध्ये घेतला. म्हणून बाकीचे देश भोगभूमी ठरले आणि आपला भारत देश देवाचं देवघर ठरलं. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, भरतखंडे नरदेही प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, तेथेही विवेकू परमार्थी, त्याचा वंश वरती मी परमात्मा. भगवंत म्हणतात, जो भारतामध्ये जन्म घेतो आणि विवेक बुद्धीने जगतो, माझं भजन करतो, त्याच्या वंशाचं वर्णन मी करतो. ह्या भारत देशात काय आहे? शंकराला पंचानन असं नाव पडलेलं आहे. आता हे 5 मुख सुंदर कसे आहेत त्याचं वर्णन शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. 5 मुखाचं वर्णन महादेवाच्या केलेलं आहे. महादेव जे आहे या सृष्टीला प्रकृतीमध्ये सुंदर असे ओतप्रोत या सृष्टीमध्ये भरलेले आहे. पहिलं मुख महादेवाचं आहे, त्याचं नाव आहे प्रकृतीमध्ये सृष्टी, म्हणजे ह्या जगाची निर्मिती करणं. हे महादेवाचं पहिलं मुख आहे. महादेवापासून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून महादेवाचा जन्म शास्त्रात कुठंच सांगितला नाही. भगवान शंकराचे माता पिता कोणी नाही आणि ते कोणाचे पुत्र नाही. तुम्ही वेदापासून तर श्रुती स्मृती ग्रंथापर्यंत बघा, तुम्हाला कुठंच त्या ठिकाणी महादेवाचा जन्म झालेला दिसणार नाही. म्हणून सगळ्या जगाचे माता पिता भगवान शंकर आहे. पहिलं मुख आहे सृष्टी, त्यांच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली. दुसरं मुख आहे स्थिती. स्थिती म्हणजे पालन करणं. भगवान शंकर आपल्या सर्व सृष्टीचं पालन करतात. कोण्याही जीवाला कधीच काही कमी पडून देत नाही, जो भगवान शंकराची पूजा करतो त्याला. तिसरं मुख शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे विनाश, संहार करणार. जो भगवान शंकराची पूजा करतो, नित्यनेमाने सेवा करतो, त्या व्यक्तीच्या जीवनातले वाईट प्रवृत्तीचा संहार भगवान शंकर करतात, वाईट विचाराचा संहार भगवान शंकर करतात आणि त्याच्या जीवनातल्या सर्व रोगाचा संहार करतात. म्हणून संहार हा तिसरा मुख भगवान शंकराचं सांगितलेलं आहे. चौथं मुख महादेवाचं आहे तिरोभाव. तिरोभाव म्हणजे त्या ठिकाणी विकास करणं. जो भगवान शंकराची नित्य पूजा अर्चा करतो त्याच्या बुद्धीचा विकास होत असतो. त्याला वाईट विचार त्याच्या जीवनात कधी येत नसतात. सत्सत बुद्धी विवेक त्याच्या ठिकाणी जागृत होत असतो आणि त्याला ईश्वर सत्य आहे, बाकी सगळं निरर्थक आहे हा अनुभव येत असतो. असं हे 4थ्या क्रमांकाचं मुख भगवान शंकराचं आहे. आणि 5वं मुख आहे अनुग्रह करणे, म्हणजे आपल्या भक्ताला त्याच्या जीवनातून मुक्त करणे, तो सद्गतीला प्राप्त करून देणे, किंबहुना त्याला आपल्यामध्ये सामावून घेणं. हा आहे 5व्या क्रमांकाचं मुख शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. महादेवाला काय अर्पण केल्याने काय प्राप्त होतं, तर महादेवाचा अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होत असते. म्हणून वर्षाकाठी महिन्याच्या शेवटला का होईना पण एखादा सोमवारी आपल्या घरातून महादेवाचा अभिषेक झाला पाहिजे. आत्मशुद्धी, त्याला पुन्हा वेगळी शुद्धी करावी लागत नाही. दुसरं आहे महादेवाला गंध लावल्याने पुण्य प्राप्त होत असतं. पूजा
आणि भगवंताची पूजा ह्या भारत देशामध्ये होत राहते. जितके अवतार झाले ते सगळे भारतच देशामध्ये झालेले आहेत. म्हणून भारतीय जन्म दुर्लभ असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर भगवान शंकराला आवडीचं वस्तू आहे, तिचं नाव आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष महादेवाला अतिशय प्रिय आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली तर शास्त्रामध्ये सांगितलं, त्रिपुरासुरांचा वध करून भगवान शंकर कैलासामध्ये बसलेले होते आणि त्यांचं मन अतिशय शुद्ध झालं होतं आणि त्या अवस्थेत अर्धोन्मिलित नेत्र करून भगवान शंकर बसलेले होते आणि त्यांच्या डोळ्यात पाण्यात तरंगलं पाणी आणि ते पाणीचे बिंदू, जलबिंदू, अश्रुबिंदू ते भूमीवर पडले. गौड देशामध्ये सर्वात प्रथम पडले. भगवान शंकर म्हणजे रुद्र, त्यांचे डोळे म्हणजे अक्ष. त्या रुद्र भगवंताच्या अक्षातून जलप्रवाह झाला आणि त्याचा सुंदर वृक्ष निर्माण झाला, म्हणून त्याचं नाव पडलं रुद्राक्ष. असं ते रुद्राक्षाचं वर्णन सुंदर शिवपुराणामध्ये केलेलं आहे. आवळ्या एवढा रुद्राक्ष श्रेष्ठ आहे, तो सर्व अरिष्टांचा नाश करणारा आहे. बोरा एवढा रुद्राक्ष हा मध्यम स्वरूपाचा आहे, सुख सौभाग्याचा आणि बुद्धिकारक आहे. तिसरा रुद्राक्ष आहे हरभरा एवढा, तो कनिष्ठ स्वरूपाचा सांगितला, सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करणारा हा रुद्राक्ष आहे. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष सर्वात श्रेष्ठ असतो असं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं 14 रुद्राक्षाची माहिती. आता ही 14 रुद्राक्षाची माहिती सुंदर अशी मागच्या कथेमध्ये आम्ही सांगितलेली आहे. वारकरी गोडवा ह्या चॅनलला ती सगळी कथा सांगितलेली आहे. ब्राह्मणाने पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष घालावा, क्षत्रियाने लाल रंगाचा रुद्राक्ष घालावा, वैश्याने पिवळ्या रंगाचा घालावा आणि शूद्राने काळ्या रंगाचा रुद्राक्ष घालावा. रुद्राक्ष घालण्याचे अनेक प्रकारचे लोकांचे अनेक मत आहे, पण शिवपुराणामध्ये स्पष्ट सांगितलं, सर्व आश्रमाणाम वर्णानाम स्त्रीशूद्राणाम शिव आज्ञा सदैव रुद्राक्षधार्या. रुद्राक्ष हा सर्वांनी घालावा, चारही वर्णातल्या लोकांनी घालावा, स्त्रीनं पण घालावा. पण घालत असताना अगोदर रुद्राक्षची माळ, रुद्राक्ष घरी आणावा. त्याला सुंदर असणाऱ्या गावरान तुपामध्ये एक 4-5 दिवस ठेवावं, 7 दिवस ठेवावं. तूप नसेल तर मोहरीच्या तेलामध्ये ठेवावं. 7-8 दिवस त्याच्यामध्ये ठेवावं. त्याला काढून स्वच्छ असणाऱ्या सुती कपड्यामध्ये त्याला पुसावं, नंतर अंगावर धारण करावं. का तर त्याचं कारण सांगितलं, रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराचं रूप आहे आणि ते आपल्या अंगावर घातल्यावर आपल्या अंगाचा घाम, स्वेद त्याला स्पर्श करू नये म्हणून त्याची ती श्रृंखला सांगितलेली आहे. आता ऐका, रुद्राक्ष घालायची आज्ञा सगळ्याला आहे, पण त्याचे काही नियम पण शास्त्रामध्ये सांगितले. ज्या घरामध्ये दारू पिणारे असतात, ज्या घरामध्ये मांसाहार खाणारे असतात, त्या लोकांनी घरात रुद्राक्ष कधीच आणू नये, घरात रुद्राक्ष कधीच घालू नये. याला म्हणतात मग पुण्य करता होय पाप, दूध पाजून पोशीला साप. म्हणून घरामध्ये अपवित्रता राहत असल तर त्या व्यक्तीने रुद्राक्ष घालूच नाही. शिवपुराणामध्ये सांगितलं की जे कांदा लसूण खाते त्याने रुद्राक्ष घालू नये. मग बाकीचे व्यसन तुम्ही तुमचे बघा. घालायचा आज्ञा सगळे नाही, पण जे ओरिजिनल सात्विक जीवन जगतात अशा व्यक्तीने ते रुद्राक्ष घालावे. आता महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय एक आहे, त्याचं नाव आहे भस्म. आता शिवपुराणामध्ये भस्म सांगितलं, तुम्ही ते भस्म घरी तयार करू शकता. आणि हे भस्म कोणी आता म्हटलं असतं, पण जाऊ दे, इथंच बसलेले ऐंशीराम तात्या आहे की नाही, कोणी माणसाने सांगितलेलं नाही. हे भस्म सांगितलेलं आहे स्वतः भगवान शंकराने. कसं सांगितलं ऐका. भस्म धारण विधी, भस्म निर्माण करण्याची विधी भक्तांनी भगवंतालाच विचारले की प्रभू तुम्हाला कोणतं भस्म अतिशय प्रिय आहे, की जे भस्म तुम्हाला प्रिय आहे ते वाहिल्यावर तुम्ही प्रसन्न होताल. त्यावेळेस भगवान शंकर बोलायला लागले, यावरी बोले ज्वानशीळ विभूती जाना तेची निर्मळ, शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कणविरहित. माझ्या भक्तांनो ऐका,
मला जे भस्म प्रिय आहे ते भस्म मी तुम्हाला सांगतो की सुंदर असणारी गावरान गाय असावी आणि त्या गावरान गाईचं शेण घ्यायचंय आणि तिचा गोमय गोळ करायचा. काय करायचा? गोमय गोळ म्हणजे आपल्या भाषेत त्याच्या गवऱ्या थापायच्या. गवऱ्या नाही थापल्या तरी चालतील, तसंच ते गोळ घेऊन उन्हामध्ये वाळायला ठेवायचा. त्याच्यामध्ये मृत्तिका कण विरहित मातीचा कण सुद्धा जाऊन द्यायचा नाही. महिला मंडळ ऐका, ते एखाद्या टोपल्यात धरा, कपड्यावर धरा, पन्नीवर धरा आणि तसंच ते टेरिसवर नेऊन वरती स्लॅबवर नेऊन वाळू घाला. पूर्ण वाळून द्यायचे. ते वाळवून उत्तम मग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्री जे. त्याला पूर्ण वाळल्याच्या नंतर एखाद्या टोपल्यामध्ये वेदपात्र ते धुनीपात्र भेटतं किंवा सुंदर असं जमिनीवर खड्डं खांदायचं, गाईच्या शेणाने त्याला सारून घ्यायचंय, त्याला पूर्ण वाळून द्यायचं आणि ह्या गाईच्या गवऱ्या आणून त्याच्यात टाकायच्या, कापूर पेटवायच्या, त्याच्यावर त्या गवऱ्या पेटवायच्या. ते पेटल्यावर एक तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या परिस्थितीनुसार जितकं तुम्हाला टाकता येईल तितकं गावरान गाईचं तूप घ्यायचं एक वाटीभर आणि चमचा घेऊन ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् असा हा शिव गायत्री मंत्र आहे. या मंत्रा म्हणून त्या ठिकाणी एक एक चमचा तूप टाकत राहायचं आणि सुंदर पूर्ण त्या ठिकाणी त्या गौऱ्या जळून द्यायच्या, थंड होऊन द्यायच्या पूर्ण. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पूर्ण थंड झाल्यावर नवीन वस्त्र घ्यायचं आणि त्याला सुंदर असं वस्त्रगाळती राख करायची, वस्त्रगाळ करायची आणि ती वस्त्रगाळ केलेली तीच महादेवाच्या आवडीचं भस्म आहे. त्याला एखाद्या काचेच्या भरणीत चांगल्या डब्यामध्ये भरून ठेवा. 12 महिने पुरती ती. मग तुम्ही घरातल्या महादेवाची पूजा करत असताल किंवा रामेश्वराच्या मंदिरात येऊन पूजा करत असताल तर ते भस्म वाटीमध्ये घेऊन यायचं आणि तेच भस्म अगोदर आपल्याला लावायचं पूजेच्या अगोदर आणि नंतर ते महादेवाला वापरायचं. ते महादेवाला अर्पण करायचं. घरात कोणाला पिशाच बाधा झालेली असेल, कोणाला बाहेरचा त्रास होत असेल, कोणाच्या अंगात शरीरामध्ये रोगव्याधी असेल तर अशा वेळेस ते सर्व भस्म महादेवाला वाहिलेलं घरी आणायचं आणि त्या व्यक्तीला खायला द्यायचं. तुम्हाला सांगू, महादेवाचे भक्त सगळे भूतच आहेत, पण जे महादेवाची सेवा करते त्याला भूत प्रेत कधीच लागत नाही. जे हे भस्म वापरतात त्याला कधीच भूत प्रेताची बाधा होत नाही. असं सोप्यातलं सोपं भस्मधारणाची विधी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. शिवाग्निजनित भस्म, लोकाग्निजनित भस्म आणि वेदाग्निजनित भस्म असे भस्मांचे त्या ठिकाणी सुंदर वर्णन केलेले आहे. म्हणून हे भस्म भगवान शंकराला अर्पण करावेत. आणि पुढं चालून त्या ठिकाणी ही सुंदर सगळी कथा सांगितल्यावर आमच्या साधू संतांनी सांगितलं हे सगळं कर्मकांड आहे. हे करत असताना कधी कधी काही जर का थोडंसं जरी चुकलं तर त्या ठिकाणी त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालू ऐसा. ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टीचा त्याग करून आमच्या साधू संतांनी सांगितलं की सगळ्यात सोपा मार्ग आहे भक्ती मार्ग. सगळ्यात सोपा मार्ग आहे भगवंताचं नामस्मरण. या भगवान शंकराला सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर त्याचं नाव आहे भजन. का तर माझे भगवान शंकर हे रामाचे उपासक आहेत आणि मशानभूमीमध्ये बसून दिवस रात्र माझ्या प्रभू रामचंद्राचं भजन करतात. स्वतः भजनानंदी आहे आणि त्यांचे भक्त जर का भजन करीत असेल तर त्यांना ते अतिशय प्रिय होत असतात. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर माझ्या प्रभू रामचंद्राचं भजन करावं.